निकाल लागतात, कसं बघताय हे सगळं निकाल? नाही, जिथे जिथे सगळं महायुतीच जिंकणार. जिथे निकाल लागेल महायुती जिंकणार. का महाविकास आघाडी आम्ही औषधासाठी ठेवली नाही का हो साहेब? औषधासाठी ना. तुम्हाला उभाटा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष दिसलं का? दिसला ना तुमच्या टी व्हीवर? शिवसेना किंवा भाजप, बस. मग तुम्ही त्याची रॉयल्टी आम्हाला दिली नाही अजून 15 दिवसाची. मग एवढं तुम्हाला मी ट्री हाऊस विहाऊस दाखवतो, तुमचे चॅनल आम्ही चालवतो दोन्ही पक्ष, पण तुम्ही आमची काळजी घेत नाही. निवडणुका शिवसेना भाजप अशा एकामेकाच्या विरोधात लढल्या. अहो, आम्ही मैत्रीपूर्ण लढणारे लोक आहोत, प्रगल्भ लोक आहोत. आज दिसलो की नाही, एका जीपमध्ये आलो की नाही ते मी टपावर बसलो लोक वेगळं. मग आम्ही प्रगल्भ लोक आहोत. आम्हाला माहिती आहे निवडणुकीच्या वेळी निवडणूक करायचं. सिंधुदुर्गाच्या विकासासाठी मी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हे सदैव एकत्र आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही तडजोड नाही. आम्ही ह्या निवडणुका वैयक्तिक लढवल्या नाहीत. प्रदेश पातळीवर काही जे निर्णय झाले त्या अनुसार आम्ही ह्या निवडणुका लढवल्या. निवडणुका संपल्या. आता उद्या 21 तारखेला एकत्र गुलाल उडवू ना आम्ही. त्याची पण मजा घ्या तुम्ही. महापालिकेच्या आता निवडणुका होत आहेत, काय कसं म्हणजे त्या संदर्भात कसं? महायुतीच जिंकणार सगळीकडे. सगळीकडे महापालिकेवर तुम्हाला हिंदुत्व विचाराचा महापौर दिसणार. जिथे जिथे महापालिका आहे सगळीकडे हिंदुत्वाच्या विचाराचा भगवादारी महापौर बसलेला दिसेल. कणकवलीमध्ये तुमच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र आले होते. उद्या मतमोजणी होते, विरोधकांना धूळ चारणार. ते आता मी बोलू का? नाही ते लोक जिंकणार असे उत्तराची अपेक्षा आहे का? कणकवलीची जनता ही नेहमी सन्मान्य राणे साहेबांबरोबर आणि भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला हा कणकवली असल्यामुळे मला विश्वास आहे जनता उद्या आम्हाला आशीर्वाद देईल. थँक्यू.